दैनिक ऐक्य, मेडिको सोशल. लेखन आणि वाचन जगदीश हिरेमठ. विवाह एक वैयक्तिक उपलब्धी, एक सामाजिक व्यवस्था. लग्न विवाह ही अशी एक प्रक्रिया आहे की ज्यायोगे एक पुरुष आणि एक स्त्री, मी आत्तापर्यंत तरी भारतामध्ये असं आहे, आपल्यातलं नातं जाहीर करतात. त्यावर एक ऑफिशियल शिक्का लागतो आणि हे नातं कायमस्वरूपी आहे असं अध्यारूत असतं. लास्ट अंटिल डेथ. खरं तर लग्न म्हणजे लैंगिक आयुष्याची अधिकृत सुरुवात असते. यामध्ये हळूहळू इतके बदल होत गेलेत, या प्रत्येक शब्दापासून विवाह संस्था ही फारकत घेत चालली आहे. असं म्हणतात की संस्कृती येण्यापूर्वी लग्न वगैरे प्रकार नव्हताच. ताकदवर मंडळी तलवारीच्या जोरावर गावाच्या गावं लुटायची आणि स्त्रियांचं हरण व्हायचं, पुरुष मारले जायचे. अशा एका धाडीनंतर गावामध्ये फक्त लहान मुलं आणि वृद्ध राहायचे. समाजाचं आणि लोकसंख्येचं एक व्यस्त समीकरण सोडवण्यासाठी आध्यात्मिक लोक पुढे आले. त्यांच्या परलोकीच्या ज्ञानाला, मृत्यूनंतरच्या योनीच्या अभ्यासाला, तू पुढच्या जन्मी पाल होशील वगैरे भविष्यवाणीलाच फक्त तलवार घाबरत असे. त्यांनी असा नियम घालून दिला की परस्त्रीला स्पर्श करणं सुद्धा पाप आहे, नरकात जाल. मग असा विचार झाला म्हणे की परस्त्री कोणाला म्हणायचं. यातूनच विवाह ही संस्था जन्माला आली. विवाह या संस्थेमध्ये सर्व धर्मामध्ये ती आहे. स्त्रीला कुणाची तरी बायको आणि परस्त्री अशी आयडेंटिटी मिळाली. म्हणून बालविवाह करून मुलीला परस्त्रीचं लेबल लावलं जाऊ लागलं. तलवारवाली मंडळी गावात आली की बहुतेक मुलींना स्पर्श करण्याचं त्यांचं धाडस राहिलं नाही, कारण ती एक परस्त्री होती. अशा प्रकारे समाजाचा एक ढळलेला तोल रिस्टोअर झाला आणि त्यावेळी थोडं आलबेल झालं. पण बऱ्याच इतर रूढी परंपरेप्रमाणे बंद डोळ्यांनी ही लग्न संस्था अजूनही चालू आहे, आज ती लागू असो वा नसो. खरं तर आज सुद्धा विवाह संस्थेचं महत्त्व त्यावेळेसारखंच आहे. समाजाच्या शीलाचं अस्तर एक बरकरार असावं म्हणून. सर्वसाधारणपणे एक स्त्री आणि एक पुरुष असं समीकरण असावं म्हणून. अशा कुटुंबातूनच मुलांचं आणि वयोवृद्धांचं संगोपन होत राहतं. दोनही व्यक्तींना आर्थिक स्थैर्य, सामाजिक सुरक्षितता, लैंगिक अभिव्यक्ती या गोष्टी मिळत राहाव्यात म्हणून. आपले जीन्स आणि होमोसेपियन स्पीसीज म्हणजे मानव हा प्राणी नामशेष न होता पुढे चालत राहावे म्हणून. प्रामुख्याने ही उद्देश्य आजच्या विवाह संस्थेमध्ये सांभाळली जातात. आणखी काही ऑब्झर्वेशन्स पहा. विवाह सर्व धर्मात आहे. सुखी कुटुंबाची देहबोलीच वेगळी असते. कुटुंब संस्थेतून पुढे जाऊन उद्ध्वस्त झालेले USA सारखे देश आपण पाहतो आणि कुटुंब संस्थेला महत्त्व देणाऱ्या देशांचा हॅपीनेस कोशंट भूतानसारखे देश आपण जाणतो. या सर्व निरीक्षणांमध्ये विवाह ही एक समाज व्यवस्था आहे हे जाणवत राहतं. त्यामध्ये दोन स्त्री पुरुषांच्या व्यक्तिगत आनंदाच्या परे जाऊन त्याचं ते महत्त्व आहे हे प्रतीत होत राहतं. माझ्या स्वप्नातला राजकुमार येईल किंवा माझी सोनपरी माझी सहचरणी होईल या कविकल्पनात छान असतात. प्रत्यक्षात मात्र मुलांची शी पुसणारे, वडिलांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणारे, दिवाळीला पणत्या लावणारे आणि मग कधीतरी निवांत वेळी रजईखाली गुलगुलू करणारे जोडपंच पाय रोवून उभे राहतं. अशा एका प्रवाहात असणाऱ्या असंख्य जोडप्यांमुळेच समाजव्यवस्था टिकून असते. लव्ह मॅरेज नाही तर अरेंज्ड, एकत्र प्रवास सुरू झाल्यावर तो संसारच असतो. या सहप्रवासाचं प्रयोजन व्यक्तिगत सुख असं वरवर वाटत असलं तरी त्यातून येणारं सोशल वेलबिंग जास्त महत्त्वाचं असतं. आपलं पटतं आहे का, आपण अनुरूप आहोत का, आता तू बदलला आहेस, यापेक्षा आता जर आपला सहप्रवास सुरू झाला आहे तर आपण त्यातून सामाजिक स्थैर्य निर्माण करत आहोत ही भावना एकदा आली की वैयक्तिक पातळीवरची ॲडजस्टमेंट खूप सोपी जाते. यू ॲज अ कपल इज पार्ट ऑफ अ लार्जर कॉज हे आपल्याला कळायला पाहिजे.
आपलं दायित्व नवरा बायको या चौकटीपुरतं मर्यादित नाही हे एकदा लक्षात आलं की वैयक्तिक पातळीवरच्या ॲडजस्टमेंट्स सोप्या वाटायला लागतात. तुम्हा सगळ्यांना 25-30 वर्षांपासूनचे काही मित्रमैत्रिणी असतीलच. ते नातं फार कष्ट न करता निभावलं जातं, जिव्हाळ्याचं राहतं, याचं कारण शोधलं पाहिजे. म्हणजे आपल्या प्रत्येकाला विनासायास लॉंग रिलेशनशिप सांभाळता येते. मग नवरा बायकोला थोडं प्रयत्नपूर्वक ते का जमू नये? दोस्तांमधली मैत्री आणि नवरा बायकोच्या नात्यातला फरक आपणच विचारांनी आंधळे असल्यासारखे करतो. मित्रांच्या ग्रुपमध्ये आपल्याला माहीत असतं की हा रागीट आहे, हा भोळा आहे. वेगळ्या वेगळ्या प्रकारचे स्वभाव असूनही स्वीकारांमुळे मैत्री टिकते आणि राहते. हेच नवरा बायकोत जमत नाही, कारण स्पाऊस ही व्यक्ती लोकांना सर्व गुणांचा पुतळा असावी अशी अपेक्षा असते. याच्याशिवाय कोणाचंही चारित्र्य हे फक्त लैंगिक आयुष्याशीच निगडत केलेलं असतं. आपला पती धंद्यामध्ये इतरांना फसवतो आणि पैसे कमवतो हे चालतं, पण त्यांनी सुंदर स्त्रीकडे पाहिलेलं चालत नाही. हे प्रमाण फार व्यस्त वाटतं. नवरा आणि बायको ही दोन वेगळी वर्तुळं मानावीत. त्यांच्या दोहोंचा जिथे ओव्हरलॅप आहे त्याला लग्न म्हणावं. तो ओव्हरलॅप इतका सैल नसावा की वर्तुळं दुरावली जातील. त्या ओव्हरलॅपवर एवढी भिस्त नसावी, त्याचं अवास्तव महत्त्व नसावं की दोन्ही वर्तुळांना आपापलं विश्वास नाही. त्या ओव्हरलॅपला पवित्र बंधन, स्वर्गात मारलेल्या गाठी वगैरे न मानता मैत्री, वास्तवता, जबाबदारीचं महत्त्व असावं. कारल्याची भाजी केली तर त्यातलं कारले पण टिकून राहावं लागतं. तसं लग्नामध्ये चांगले आणि वाईट दोन्ही गोष्टी स्वीकाराव्या लागतात आणि खरं तर साजरे केले जावे लागतात. अशा डोळसपणे त्या ओव्हरलॅपकडे पाहिलं तर मग स्वच्छता, घोरणं, रागीटपणा, घुमेपणा, व्यसनं, व्यभिचार, सौंदर्य, नखरे हे सगळं अगदी ओके होऊन जातं. आपण एकमेकांशिवाय राहू शकत नाही ही आणाभाकांची पहिली वर्ष संपली तर असंच म्हणायला पाहिजे की आपण एकमेकांशिवाय राहू शकतोच, पण आपण आता एकत्र आहोत तर या आपल्या ओव्हरलॅपचा सन्मान करत राहू आणि स्वतःसाठी एक घर्षणमुक्त सहजीवन आणि समाजाला एक फॅमिली युनिट पेश करू. अर्थात काही जोडपी वर्षानुवर्ष अगदी प्रेमात असतात आणि काहींचा एकही दिवस भांडणाशिवाय जात नाही. पण मेजॉरिटी त्याच्यामध्ये असते आणि त्या मेजॉरिटीनी अजून थोडंसं डोळस झालं तर लग्न संस्था टिकून राहील. लग्न विवाह ही संस्थाच मुळी नैसर्गिक नाहीये. कुठलंही जनावर लग्न व्यवस्थेत राहताना दिसत नाही. उन्नत माणसाचे मात्र ती काळाची गरज आहे. ती टिकवण्यासाठी कॉमन मिनिमम प्रोग्राम असावेत. घर्षणमुक्त सहजीवन, प्रेमळ सहजीवन असा किंवा थोडा उलटा प्रवास झाला तरी त्यातलं सहजीवन टिकून राहावं. पहिला मुद्दा म्हणजे प्रायोरिटी, अग्रक्रम किंवा प्राधान्य. आपल्या जोडीदाराला टॉप प्रायोरिटी देणं किंवा असणं हा लग्नाचा कळीचा मुद्दा असावा. कधीच टाकून न बोलणं आणि इतरांसमोर तर कधीच नाही हा प्रायोरिटीचा अहम मुद्दा असावा. दुसरं म्हणजे येणाऱ्या सर्व प्रकारच्या उत्पन्नाचे 4 समान भाग करावे. 1 भाग नवऱ्याचा, 1 बायकोचा आणि 2 भाग कुटुंबाचे. त्यातून कोणाचीच बाजू आर्थिकदृष्ट्या लंगडी राहत नाही. तिसरं, मराठीमध्ये सगळ्यांना समजणारं TTMM हे हिंदीमधले तू मैं नाही, तुझं तू माझं मी, हे स्वरूप तुझं ते मला मान्य TTMM असं झालं तर खूप सोपं होतं. भांड्याला भांडं लागलं तर पोचे पडतात आणि भांडी जून होऊ लागतात. त्यामुळे पोचे न पडण्याची खबरदारी घ्यावी. माझा हक्क, माझं स्वातंत्र्य, स्त्री पुरुष समानता, समलैंगिक विवाह, लिव्ह इन रिलेशनशिप, ओपन मॅरेज या पाश्चात्य झंझावतात ती संस्कृती कुठे सुखी आहे? मग हे फेल्युअर मॉडेल आपण का वापरायचं? नवरा बायकोनी उलट एकमेकांचा सन्मान ठेवावा. पार्टीला नटून जातो तसं कधी घरातही नटावं. रोज एका बेडवर झोपताना आपली स्वच्छता, परफ्यूम याचा विचार करावा. एकमेकांच्या पायाची नखं महिन्यातून एकदा कापून द्यावीत. काही चावट गोष्टींमध्ये चांगला सहभाग ठेवावा. कुठेतरी वाचलेली ही आजी आजोबांची गोष्ट सांगितल्याशिवाय मॅरेज सुफळ संपूर्ण होणार नाही. लेखक लिहितो,
माझ्या आजी आजोबांच्या लग्नाला 50 वर्ष झाली होती. ठराविक वेळेला आजोबांसाठी आजी चहा करून घेऊन यायची. आजोबा पहिल्या घोटाची फुरकी मारून फक्कड असं म्हणायचं. ते फक्कड ऐकू येईपर्यंत आजी घुटमळत राहायची आणि ते ऐकल्यावरच आत जायची. आजोबांना दरवेळी तो चहा फक्कड लागत असेलच असं नाही, पण ते फक्कड सन्मान आजीला द्यायचे आणि आजीसुद्धा त्या कॉम्प्लिमेंटचा सन्मानच करायची. असा सन्मान देऊन कुटुंब टिकवावं आणि एका मोठ्या समाजव्यवस्थेला हातभार लावावा.